त्यांचा वेगळाच अर्थ होतो. त्यांनाच आपण म्हणी असे म्हणतो. म्हणी या अर्थपूर्ण असल्याने खूप प्रभावी असतात. अशा काही म्हणी व त्यांचे अर्थ आज आपण समजून घेऊया. हलवायाच्या घरावर तुळशीपत्र म्हणजे दुसऱ्याच्या जीवावर स्वतः उदारपणा दाखवणे. हत्ती गेला आणि शेपूट राहिले म्हणजे कार्याचा मोठा भाग पार पडून थोडेसे कार्य शिल्लक राहणे. सत्तेपुढे शहाणपण नाही म्हणजे ज्याच्या हाती सत्ता आहे त्याच्या मतापुढे इतरांच्या मताला काहीच किंमत नसणे. साखरेचे खाणार त्याला देव देणार म्हणजे भाग्यवान माणसाला सर्व परिस्थितीच अनुकूल असते. शेरास सव्वाशेर म्हणजे समर्थ माणसाला त्याच्यापेक्षाही अधिक सामर्थ्यवान माणूस भेटणे. शीतावरून भाताची परीक्षा म्हणजे एखाद्या वस्तूच्या छोट्या भागावरून संपूर्ण वस्तूची परीक्षा करता येणे. लेकी बोले सुने लागे म्हणजे एकाला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणजे एखाद्याच्या भावी कर्तबगारीचा अंदाज त्याच्या बालपणीच बांधता येतो. मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये म्हणजे एखाद्याच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये. भीक नको पण कुत्रा आवर म्हणजे ज्याच्याकडे मदतीच्या अपेक्षेने जावे त्याच्याकडून मदत न मिळता उलट संकट ओढवणे. भीत्यापाठी ब्रह्मराक्षस याचा अर्थ आहे भित्र्या माणसावर अनेक संकटे कोसळतात. बुडत्याचा पाय खोलात म्हणजे माणसाची अवनती होऊ लागली की ती अनेक बाजूनी होऊ लागते. बळी तो कानपिळी म्हणजे बलवान माणूस इतरांवर हुकूमत गाजवतो. प्रयत्नांती परमेश्वर म्हणजे कितीही अवघड गोष्ट प्रयत्नांनी साध्य होते. पुढच्याच ठेच मागचा शहाणा म्हणजे दुसऱ्याचा अनुभव पाहून आपण त्यापासून धडा घेणे. पालत्या घागरीवर पाणी म्हणजे केलेल्या उपदेशाचा काहीही परिणाम न होणे. पाचामुखी परमेश्वर म्हणजे पुष्कळ लोक जे बोलतात तेच योग्य मानणे. पळसाला पाने तीनच म्हणजे कुठेही गेले तरी तीच परिस्थिती असणे. नाव मोठे लक्षण खोटे म्हणजे भपका मोठा असणे पण वस्तुस्थिती नेमकी विरुद्ध असणे. नव्याचे 9 दिवस म्हणजे एखादी गोष्ट नवीन असेपर्यंत तिचे कोड कौतुक केले जाणे. न करत्याचा वार शनिवार म्हणजे अनेक सवेबी सांगून कामाची टाळाटाळ करणे. गरजेल तो पडेल काय म्हणजे केवळ बडबड करणाऱ्याच्या हातून कोणतेही कार्य घडत नाही. गाढवाला गुळाची चव काय म्हणजे अडाण्याला चांगल्या वस्तूचे मोल कळत नाही. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे म्हणजे प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी अधिकार गाजवण्याची संधी मिळतेच. जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे म्हणजे दुसऱ्याच्या अडीअडचणी त्या परिस्थितीतून स्वतः गेल्यावरच कळतात. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही म्हणजे मूळचा स्वभाव कधीच बदलत नाही.